आचार्य विनोबा भावेंची गीता प्रवचन अध्याय 3. फलत्यागी अनंत फळ मिळवतो. बंधूंनो, दुसऱ्या अध्यायात आपण संपूर्ण जीवनशास्त्र पाहिलं. तिसऱ्या अध्यायात याच जीवनशास्त्राचं स्पष्टीकरण आहे. पूर्वी तत्वे पाहिली, आता तपशील पाहायचा. मागील अध्यायात कर्मयोगासंबंधी विवेचन केले होते. कर्मयोगात फलत्याग ही महत्त्वाची वस्तू आहे. आता प्रश्न असा की कर्मयोगात फलत्याग आहे, पण मग फळ मिळते का नाही? तिसरा अध्याय सांगतो, कर्माच्या फळाचा त्याग केल्याने कर्मयोगी अनंतपट फळ मिळवतो. मला लक्ष्मीची गोष्ट आठवते. तिचे होते स्वयंवर. सारे देव दानव आशेने आले होते. लक्ष्मीने पण जाहीर केला नव्हता. सभा मंडपात ती आली आणि म्हणाली, ज्याला माझी इच्छा नसेल त्याला मी माळ घालणार आहे. ते तर सारे लालचावलेले होते. मग लक्ष्मी निरीच्छ वर शोधित निघाली. शेषावर शांत पडलेली भगवान विष्णूची मूर्ती तिला दिसली. विष्णूच्या गळ्यात माळ घालून त्याचे चरण सुरीत ती अद्याप बसलीच आहे. न मागे तयाची रमा होय दासी, हीच तर खुबी आहे. सामान्य मनुष्य आपल्या फळाभोवती कुंपण घालतो. अनंत मिळणारे फळ अशामुळे तो गमावून बसतो. सांसारिक मनुष्य अपार कर्म करून अल्प फळ मिळवतो आणि कर्मयोगी थोडेसे करून ही अनंतपट मिळवतो. हा फरक केवळ एका भावनेने होतो. टॉल्स्टॉयने एके ठिकाणी लिहिले आहे, लोक ख्रिस्ताच्या त्यागाची स्तुती करतात, पण हे सांसारिक जीव रोज किती रक्त आटवतात आणि काबाड कष्ट करतात. पक्क्या 2 गाढवांचा भार पाठीवर घेऊन आटाआटी करणारे हे सांसारिक जीव, यांना ख्रिस्तापेक्षा किती अधिक कष्ट, ख्रिस्तापेक्षा किती अधिक यांचे हाल. ह्याचे निम्मे कष्ट आणि हाल जर देवासाठी सोसतील तर ख्रिस्ताहून मोठे होतील. सांसारिक मनुष्याची तपस्या मोठी असते, पण ती क्षुद्र फळासाठी असते. जशी वासना तसं फळ. आपल्या वस्तूची जी आपण किंमत करू तिच्यापेक्षा त्या वस्तूची अधिक किंमत जगात होत नसते. सुदामदेव भगवंताकडे पोहे घेऊन गेले. ते मुठभर पोह्यांची किंमत पैही नसेल, पण सुदाम्याला ते अमोल वाटत होते. त्या पोह्यामध्ये भक्तिभाव होता. ते मंतरलेले पोहे होते. त्या पोह्याच्या कणाकणात भावना होती. लहानशी वस्तू, परंतु मंत्रानं तिचं मोल सामर्थ्य वाढतं. नोटेचे वजन कितीचे असेल? शिलगवली तर थेंबभरही पाणी तापणार नाही, परंतु त्या नोटेवर शिक्का असतो. त्या शिक्क्यामुळे तिची किंमत. कर्मयोगात हीच सारी खुबी आहे. कर्म हे नोटेप्रमाणे आहे. भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे, कर्माच्या कपट्याला नाही. मी हे एक प्रकारे मूर्तिपूजेचेच रहस्य सांगत आहे. मूर्तिपूजेच्या कल्पनेत फार सौंदर्य आहे. या मूर्तीचे कोण तुकडे करील? ही मूर्ती प्रथम तुकडाच होती. मी तिच्यात प्राण ओतला, माझी भावना ओतली. या भावनेचे का तुकडे करता येतात? तुकडे दगडाचे होतात, भावनेचे नाही. मी माझी भावना जेव्हा मूर्तीतून काढून घेईन तेव्हाच तेथे दगड उरेल आणि मगच त्याचे तुकडे उडतील. कर्म म्हणजे दगड, कपटा, चिटोरे. आईने वेड्यावाकड्या 4 ओळी कपट्यावर लिहून पाठवल्या आणि दुसऱ्या कोणी 50 पानांचे सटरफटर पुडकं लिहून पाठवलं. वजन कशाचे अधिक? आईच्या त्या 4 ओळीत जो भाव आहे तो अमोल आहे, पवित्र आहे. त्याची सर ते दुसऱ्या रद्दीला येणार नाही. कर्मात ओलावा हवा, भावना हवी. आपण मजुराच्या कामाची किंमत करतो व हे पैसे घेऊन जा असे म्हणतो, परंतु दक्षिणेचे तसे नाही. दक्षिणा भिजवून द्यावी लागते. दक्षिणा किती दिली हा प्रश्न नाही, त्या दक्षिणेत ओलावा आहे का ही महत्त्वाची वस्तू आहे. मनुस्मृतीमध्ये मोठी मौज केली आहे. 12 वर्षे गुरुगृही राहून पशूचा मनुष्य झालेला शिष्य, त्याने गुरुला काय द्यावे? पूर्वी आधी फी घेत नसत. 12 वर्षे शिकल्यावर जे द्यावेसे वाटते ते द्यावे अशी पद्धत. म्हणून सांगतात, दे गुरुला एखादे फूल, एखादा पंखा, एखादा खडावाचा जोड, एखादा पाण्याने भरलेला कलश. ही काही थट्टा नाही. जे द्यावयाचे ते श्रद्धेचे चिन्ह म्हणून द्यावयाचे. फुलाला वजन नाही, पण त्यातील भक्तीला ब्रह्मांडाचं वजन आहे. रुक्मिणीने एका तुळशी दळाने गिरीधर प्रभू तुळीला. सत्यभामेच्या खंडीवर दागिन्यांनी काम झाले नाही,
परंतु भावभक्तीने भरलेले एक तुळशीपत्र रुक्मिणी मातेने पारड्यात घालताच सारे काम झाले. ते तुळशीपत्र मंतरलेले होते, साधे राहिले नव्हते. कर्मयोगाच्या कर्माचे असेच आहे. गंगेवर 2 माणसे स्नानासाठी गेली आहेत अशी कल्पना करा. त्यातला एक जण म्हणतो, गंगा गंगा म्हणजे काय? 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन. 2 वायू एकत्र केले की झाली गंगा. दुसरा मनुष्य म्हणतो, भगवान विष्णूच्या पदकमलातून ही निघाली, शंकराच्या जटाजुटात राहिली. हजारो ब्रह्मर्षींनी आणि राजर्षींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली. अनंत पुण्यकृत्य हिच्या काठी घडली, अशी ही पवित्र गंगामाई. या भावनेने ओलाहून तो स्नान करतो. तो ऑक्सिजन हायड्रोजनवालाही स्नान करतो. देहशुद्धीचे फळ दोघांना मिळालेच, परंतु त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचेही फळ मिळाले. गंगेत बैलालाही देहशुद्धी मिळेल, अंगाची घाण जाईल, पण मनाची घाण कशी जाणार? एकाला देहशुद्धीचे तुच्छ फळ मिळाले, दुसऱ्याला हे फळ मिळून शिवाय चित्तशुद्धीचे अमोल फळ मिळाले. सूर्याला स्नान करून नमस्कार घालणाऱ्याला व्यायामाचे फळ मिळेलच, परंतु तो नमस्कार आरोग्यासाठी घालत नाही, उपासनेसाठी घालतो. त्यामुळे शरीराला आरोग्य तर लाभतेच, पण त्याच्या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्याबरोबरच स्फूर्ती आणि प्रतिभाही त्याला सूर्यापासून मिळेल. कर्म तेच, परंतु भावनाभेदामुळे अंतर पडते. परमार्थी मनुष्याचे कर्म आत्मविकासक होते आणि संसारी मनुष्याचे कर्म आत्मबंधक ठरते. कर्मयोगी जो शेतकरी असेल तो शेती स्वधर्म म्हणून आचरील, त्यामुळे त्याच्या पोटाला मिळेलच, परंतु पोटाला मिळावे म्हणून तो कर्म करणार नाही. शेती करता यावी म्हणून खाणे तो साधन मानील. स्वधर्म हे त्याचे साध्य व खाणे हे साधन. पण दुसऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत पोटाला मिळणं हे साध्य आणि शेतकीचा सुधर्म हे साधन असं होईल. अशी ही उलटापालट असते. दुसऱ्या अध्यायाच्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणात हे गमतीने सांगितले आहे. इतरांची जेथे जागृती तेथे कर्मयोगी निद्रिस्त असतो. इतरांची जेथे निद्रा तेथे कर्मयोगी जागृत राहतो. आपण पोटाला मिळते का नाही यासाठी जागृत राहू, तर कर्मयोगी कर्मावाचून एक क्षण नाही ना गेला या बाबतीत जागरूक राहील. नाईलाज म्हणून तो खातो. या मडक्यात काहीतरी ओतलेच पाहिजे म्हणून ओततो. संसारिकाला जेवताना आनंद होतो, योगी पुरुषाला जेवताना कष्ट होतात, म्हणून तो मिटक्या मारीत जेवणार नाही, संयम राखील. एकाची रात्र तो दुसऱ्याचा दिवस, एकाचा दिवस ती दुसऱ्याची रात्र. म्हणजे एकाचा जो आनंद ते दुसऱ्याचे दुःख आणि एकाचे जे दुःख तो दुसऱ्याचा आनंद, असा हा अर्थ. सांसारिक आणि कर्मयोगी दोघांची कर्मे तीच, परंतु कर्मयोगी फलासक्ती सोडून कर्मातच रमतो, ही मुख्य गोष्ट. संसारिकाप्रमाणेच योगीही खाईल, झोप घेईल, परंतु त्यासंबंधीची त्याची भावना निराळी राहील. म्हणून तर आरंभीच स्थितप्रज्ञाची संयम मूर्ती पुढे 16 अध्याय पडले आहेत तरी उभी करून ठेवली आहे. संसारिक पुरुष आणि कर्मयोगी यांच्या कर्मातील साम्य व वैषम्य तेव्हाच दिसून येते. कर्मयोगी समजा गोरक्षणाचे काम करीत आहे, ते कोणत्या दृष्टीने करेल? गायीची सेवा केल्याने समाजाला भरपूर दूध देऊ, मनुष्याहून खाली असलेली पशुसृष्टी तिच्याशी गायीच्या निमित्ताने तरी प्रेमाचा संबंध जोडू, अशा भावनेने तो गोरक्षण करील. पगार मिळावा म्हणून नाही करणार. पगार तर मिळेल, परंतु आनंद या दिव्य भावनेचा आहे. कर्मयोगाचे कर्म त्याला विश्वाशी समरस करीत असते. तुळशीच्या झाडाला पाणी घातल्याशिवाय जेवावयाचे नाही. वनस्पती सृष्टीशी जोडलेला हा प्रेमसंबंध. तुळशीला उपवासी ठेवून मी का आधी जेवू? गायीशी एकरूपता, वृक्ष वनस्पतीशी एकरूपता, असे करीत करीत विश्वाशी एकरूपता अनुभवायची. भारतीय युद्धात सायं समय होताच सारे संध्या वगैरे करायला जात, परंतु भगवान श्रीकृष्ण रथाचे घोडे सोडून त्यांना पाण्यावर नेत, त्यांचा खरारा करीत, त्यांच्या अंगातील शल्ये काढीत. किती त्या सेवेत भगवंतांचा आनंद! कवीला हे वर्णन करणे पुरे वाटत नाही. पितांबरात चंदी घेऊन तो घोड्यांना देणारा तो पार्थसारथी डोळ्यासमोर आणा आणि कर्मयोगाची आनंदाची कल्पना समजून घ्या. प्रत्येक कर्म जणू आध्यात्मिक उच्चतर पारमार्थिक कर्म. खादीचे काम घ्या. खांद्यावर खादीची गाठोडी घेऊन वणवण करणारा कंटाळतो का? नाही. अर्धपोटी कोट्यावधी बंधू भगिनी आहेत, त्यांना घास द्यावयाचा आहे या कल्पनेत जो मस्त असतो, त्याचे ते वारभर खादी खपवणे सर्व दरिद्री नारायणाशी जोडलेले असते.
गीता प्रवचने अध्याय 3 भाग 2. कर्मयोगाची विविध प्रयोजने. निष्काम कर्मयोगात अद्भुत सामर्थ्य आहे. त्या कर्मामुळे व्यक्तीचे व समाजाचे परमकल्याण होते. स्वधर्माचरण करणाऱ्या कर्मयोगाची शरीर यात्रा तर चालतेच, पण नेहमी उद्योगात असल्यामुळे शरीर निरोगी व स्वच्छ राहते आणि त्याच्या या कर्मामुळे ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचाही योगक्षेम नीट चालतो. कर्मयोगी शेतकरी पैसे अधिक मिळतील म्हणून अफू किंवा तंबाखू पेरणार नाही. स्वतःचे कर्म समाजाच्या मंगलाशी तो जोडतो. स्वधर्मरूप कर्म समाजाच्या कल्याणाचेच होईल. माझे व्यापाराचे कर्म जनतेच्या हितासाठी आहे असे मानणारा व्यापारी परदेशी कापड विकणार नाही. त्याचा व्यापार समाज उपकारक होईल. स्वतःला विसरून आजूबाजूच्या समाजाशी समरस होणारे असे कर्मयोगी ज्या समाजात निपजतात त्या समाजामध्ये सुव्यवस्था, समृद्धी आणि सौमनस्य राहते. कर्मयोगाच्या कर्मामुळे त्याची शरीर यात्रा चालून देह व बुद्धी सतेज राहते आणि समाजाचेही कल्याण होते. या दोन फळांशिवाय चित्तशुद्धीचेही महान फळ त्याला मिळते. कर्मणा शुद्धी असं म्हणलं आहे. कर्म चित्तशुद्धीचे साधन आहे, परंतु ते सर्व लोक करतात ते नाही. कर्मयोगी जे मंतरलेले कर्म करतो त्याने चित्तशुद्धी मिळते. महाभारतात तुलाधार वैश्याची कथा आहे. जाजली नावाचा एक ब्राह्मण तुलाधाराकडे ज्ञानासाठी जातो. तुलाधार त्याला म्हणतो, बाबा रे, या तराजूची दांडी नेहमी सरळ ठेवावी लागते. ते बाह्य कर्म करताना तुलाधाराचे मनही सरळ झाले. लहान मूल दुकानात येवो की मोठा माणूस येवो, दांडीचे एकच रूप, खाली खाली वर काही नाही. उद्योगाचा मनावर परिणाम होतो. कर्मयोगाचे कर्म म्हणजे एक प्रकारचा जप असतो. त्यातून त्याला चित्तशुद्धी मिळते आणि निर्मळ चित्तात ज्ञानाचे प्रतिबिंब उमटते. त्या कर्मातून ते कर्मयोगी शेवटी ज्ञान मिळवतात. तराजूच्या दांडीतून तुलाधाराला समवृत्ती मिळाली. सेना न्हावी डोई करी. दुसऱ्याच्या डोक्यातला मळ काढता काढता सेना न्हाव्याला ज्ञान झाले. मी दुसऱ्याच्या डोक्यातला मळ काढतो आहे, परंतु माझ्या डोक्यातला, माझ्या बुद्धीतला मळ काढला आहे का, अशी आध्यात्मिक भाषा त्याला त्या कर्मातून स्फुरू लागली. शेतातील माजलेले तण उपटता उपटता हृदयातील वासना विकारांचे तण उपटण्याची कर्मयोगाला बुद्धी होते. मातीत उडवून समाजाला पक्के मडके देणारा गोरा कुंभार आपल्याही जीवनाचे पक्के मडके केले पाहिजे अशी खूण गाठ मनात बांधतो. हातात थापटणे घेऊन मडकी कच्ची की पक्की अशी संतांची परीक्षा घेणारा तो परीक्षक बनतो. त्या कर्मयोगांना त्या धंद्यातील भाषेतूनच भव्य ज्ञान प्राप्त झाले. ती कर्मे म्हणजे त्यांच्या अध्यात्मशाला होत्या. ती त्यांची कर्मे उपासनामय, सेवामय होती. ती दिसावयाला व्यावहारिक, परंतु अंतरी आध्यात्मिक होती. कर्मयोगाच्या कर्मापासून आणखी एक उत्तम फळ मिळते, ते म्हणजे समाजाला आदर्श लाभतो. समाजात आधी जन्मलेले, मागून जन्मलेले असा भेद तर आहेच. आधी जन्मलेल्यांना मागून जन्मलेल्यास धडा घालून द्यायचा असतो. मोठ्या भावाने लहान भावास, आईबापांनी मुलाला, पुढाऱ्याने अनुयायास, गुरुने शिष्यास कृतीने उदाहरण घालून द्यावयाचे असते. असे उदाहरण कर्मयोगाशिवाय कोण घालून देणार? कर्मयोगी कर्मातच आनंद मानणारा असल्यामुळे सदैव कर्म करीत राहतो. त्यामुळे समाजात दंभ माजत नाही. कर्मयोगी स्वयंतृप्त असतो, तरीही कर्म केल्याशिवाय राहत नाही. तुकाराम म्हणतात, भजनाने देव मिळाला म्हणून का भजन सोडू? भजन आता आमचा सहज धर्म झाला. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले, परंतु कर्मयोगी शिखर गाठल्यावरही शिडी सोडत नाही, त्याला सोडवतच नाही. त्याच्या इंद्रियांना त्या कर्माचे सहज वळणच पडून जाते. अशा रीतीने सुधर्म कर्मरूप सेवेच्या शिडीचे महत्त्व तो समाजाला पटवीत राहतो. समाजातील हा दंभ दूर होणे ही फारच मोठी वस्तू आहे. दंभाने समाज बुडतो. ज्ञानी स्वस्थ बसला तर त्याचे पाहून इतरही स्वस्थ बसू लागतील. ज्ञानी नित्यतृप्त असल्यामुळे अंतरी सुखाने डोलत स्वस्थ बसेल, पण दुसरा मनात रडत असून कर्मशून्य होईल. एक अंतस्तृप्त असून स्वस्थ आहे, दुसरा मनात कुथत असून स्वस्थ आहे. अशी ही स्थिती भेसूर आहे. याने दंभ बळावेल म्हणून सारे संत शिखर गाठूनही साधनाची उत्कटपणे कास धरून राहिले. आमरण स्वकर्माचे आचरण करत राहिले.
आई मुलीच्या बावलाबावलीच्या खेळात रस घेते. हे लुटूपुटीचे आहे असे समजून ही त्या मुलीच्या खेळात भाग घेऊन ती गोडी उत्पन्न करते. आई जर त्या खेळात दाखल होणार नाही तर मुलींना गोडी वाटणार नाही. ज्ञानयोगी तृप्त होऊन जर कर्म सोडील तर दुसरे अतृप्त असूनही कर्म सोडतील, परंतु मनात उपाशी आणि निरानंद राहतील. म्हणून सामान्य माणसाप्रमाणेच कर्मयोगी कर्म करीत राहतो. मी म्हणजे कोणी विशेष असे तो मानत नाही. इतरांपेक्षा अनंत पट तो बाहेर राबतो. अमुक एक कर्म पारमार्थिक असा काही शिक्का मारायचा नसतो. कर्माची जाहिरात द्यावायची नसते. उत्कृष्ट ब्रह्मचारी असतील तर तुझ्या कर्मात इतरांपेक्षा शतपट उत्साह दिसू दे. कमी आहार मिळाला तरी तिप्पट काम होऊ दे. समाजाची सेवा तुझ्या हातून अधिक घडू दे. तुझे ब्रह्मचर्य कृतीत दिसू दे. चंदनाचा सुगंध बाहेर सुटू दे. सारांश: कर्मयोगी फळाची इच्छा सोडून अशी ही अनंत फळे मिळविल. त्याची शरीर यात्रा चालेल. शरीर व बुद्धी सतेज राहतील. ज्या समाजात तो वावरतो तो समाज सुखी होईल. त्याला चित्तशुद्धी लाभून ज्ञान मिळेल आणि समाजातील दंभ टळून जीवनाचा पवित्र आदर्श प्रगटेल. असा हा कर्मयोगाचा अनुभवसिद्ध महिमा आहे. कर्मयोग व्रतातील अंतराय. कर्मयोगाचे कर्म इतरांपेक्षा उत्कृष्ट केलेले असेल. कर्म हीच उपासना, कर्म हीच पूजा. मी देवाची पूजा केली, त्या पूजेचा नैवेद्य प्रसाद म्हणून घेतला, परंतु तो नैवेद्य आहे का त्या पूजेचे फळ? जो नैवेद्यासाठी पूजा करील त्याला तो प्रसादाचा तुकडा ताबडतोब मिळेलच. परंतु कर्मयोगी त्या पूजा कर्माने परमेश्वर दर्शनाचे फळ मागत असतो. नैवेद्य चाखावयास मिळणे इतकी अल्प किंमत त्या कर्माची तो करीत नाही. आपल्या कर्माची किंमत कमी आखावयास तो तयार नाही. स्थूल मापाने तो आपलं कर्म मापित नाही. ज्याची स्थूल दृष्टी त्याला स्थूल फळ. शेतीमध्ये एक म्हण आहे, खोली पेर पण ओली पेर. खोल नांगरून भागणार नाही, खाली ओल ही हवी. खोली आणि ओली दोन्ही असतील तर कणसे मनगटासारखी येतील. कर्म खोल म्हणजे उत्कृष्ट केलेले असावे. शिवाय त्यात ईश्वर भक्तीची, ईश्वरार्पणतेची ओलीही असावी. कर्मयोगी खोल कर्म करून ईश्वराला अर्पण करतो. आपल्यामध्ये परमार्थाच्या वेडगळ कल्पना उत्पन्न झाल्या आहेत. जो परमार्थी आहे त्याने हातपाय हलवायचे नाहीत, कामधाम करावयाचे नाही असे लोकांना वाटते. जो शेती करतो, खादी विणतो, तो कसला परमार्थी असे विचारतात. जो जेवतो तो कसा परमार्थी असे मात्र कधी नाही विचारत. कर्मयोग्यांचा परमेश्वर तर खरारा करीत उभा आहे. राजसूय यज्ञाच्या वेळेस शेणगोळा हातात घेऊन उष्टी काढीत आहे. रानात गायी चारावायला नेत आहे. द्वारकेचा राणा पुन्हा कधी गोकुळात गेला तर पावा वाजवीत गायी चारी. असा हा घोडे खाजवणारा, गायी चालणारा, रथ हाकणारा, शेण लावणारा कर्मयोगी परमेश्वर संतांनी उभा केला आहे. आणि संतही कोणी शिंपी काम तर कुंभार काम, विणकाम तर माळीकाम, दळण्याचे काम, वाण्याचे काम, नाभ्याचे काम तर ढोरे ओढण्याचे काम करीत मुक्त झाले आहे. अशा या दिव्य कर्मयोगाच्या व्रतापासून मनुष्य दोन कारणांनी ढळतो. इंद्रियांचा विशिष्ट स्वभाव आपण लक्षात घेतला पाहिजे. अमुक हवे आणि अमुक नको अशा द्वंद्वांनी इंद्रिये वेढलेली असतात. जे हवे असेल त्याबद्दल राग म्हणजे प्रीती आणि जे नको असेल त्याबद्दल द्वेष उत्पन्न होतो. असे हे रागद्वेष, कामक्रोध मनुष्याला फाडून खातात. कर्मयोग किती सुंदर, किती रमणीय व किती अनंत फळ देणारा, परंतु हे कामक्रोधच हे घे व ते टाक हे लचांड पाठीस लावून आपला अहोरात्र पिच्छा पुरवतात. यांचे संगत टाळा अशी धोक्याची सूचना या अध्यायाचे अंती भगवान देत आहेत. स्थितप्रज्ञ ज्याप्रमाणे संयमाची मूर्ती त्याप्रमाणेच कर्मयोगी पुरुषाने बनले पाहिजे. रविवार 6 मार्च 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.